Welcome to all students. Last lecture we discussed about the conical pendulum. Conical pendulum. Today I am going to deliver the lecture on the topic the vertical circular motion. Point mass undergoing vertical circular motion under gravity. And case number first, mass tied to a string. आता काय करायचं की फर्स्ट वन की व्हॉट इज मीन बाय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन क्लासिफाइड मेनली two type. First one, the controlled vertical circular motion, and second type, the vertical circular motion under the gravity. आता की फर्स्ट वन जनरल की vertical circular motion. आता see this figure. In this figure, this is the vertical circle and this is called as the horizontal circle. बघा, here is the O be the center and here also O be the center. आता की string, one end of the string we suspended the bob. Here also की we suspended the bob and bob wired in vertical circle. हा बॉब असा वायर्ड केलेला आहे वर्टिकल सर्कल. हा सुद्धा बॉब काय केलेला आहे वायर्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कल. हिअर इज द व्हर्टिकल सर्कल. बघा फरक कसा आहे की द मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of the circle with constant linear speed. This type of motion is called as the horizontal circular motion. Example, the tip of minute hand of a clock. This type of motion is called as the horizontal circular motion. घड्याळाचा जो काटा आहे टिप ऑफ मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा त्याचं जे स्ट्रोक आहे तर त्याचं जे मोशन आहे दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बट द मोशन ऑफ द जॉईंट व्हील म्हणजे यात्रेमध्ये पाळणा येतो आणि पाळणा आपण खाली बसल्यानंतर पाळणा असा वर जातो वर 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 जाताना की त्या पाळण्याचा स्पीड काय होतो कमी कमी होतो आणि खाली येताना मात्र फास्ट होतो. म्हणजे की देअर इज द व्हेरिएबल स्पीड ऑर स्पीड मस्ट बी चेंज. म्हणजे मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द व्हर्टिकल सर्कल. बघा मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द व्हर्टिकल सर्कल विथ व्हेरिएबल स्पीड ऑर चेंजेबल स्पीड. Speed must be changed in the given type of motion. Then this type of motion is called as the vertical circular motion. And what is meant by horizontal circular motion? Motion of the particle along the horizontal circle with constant speed. This type of motion is called as the horizontal circular motion. And what is meant by vertical circular motion? Motion of the particle along the vertical circle with variable speeds or changeable speed. Speed must be changed in this motion. This type of motion is called as the vertical circular motion. आता की पॉइंट आहे पॉइंट मास अंडर गोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आणि केस नंबर फर्स्ट आहे की मास टाईड टू अ स्ट्रिंग. आता बघा की त्याच्यासाठी आपल्याला की एक डायग्राम ड्रॉ करावं लागेल आणि की त्या डायग्रामनुसार बघा त्या डायग्रामचं वर्णन विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं की विद्यार्थ्याला बरोबर की ते आर्टिकल समजणार आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता बघा सी दिस फिगर. आता इन दिस फिगर हेअर इज दी व्हर्टिकल सर्कल आहे बरं का. हे
लक्षात ठेवा की व्हर्टिकल सर्कल, पार्टिकल परफॉर्मिंग द व्हर्टिकल सर्कल, म्हणजे पार्टिकल जो आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन निर्माण करतो. केस नंबर फर्स्ट, त्या स्ट्रिंगला की पॉईंट मास मीन्स फॉर आवर कन्सिडरेशन आपण बॉब तिथं लटकवलेला आहे. इथं हिअर इज दी ओ बी दी सेंटर ऑफ द सर्कल. बघा आता की आपण असे 4 पॉईंट फिक्स करू. बघा फॉर आवर कन्सिडरेशन वी टेक हिअर 4 पॉईंट, म्हणजे आपल्या माहितीसाठी आपण की 4 पॉईंट काय करायचे इथं फिक्स करा. बघा 4 पॉईंट काय करायचे फिक्स करायचे. तर हिअर इज दी अपर मोस्ट पॉइंट मीन्स पॉइंट ए. हिअर इज दी पॉइंट बी. बघा हिअर इज दी पॉइंट डी अँड हिअर इज दी पॉइंट सी. बघा ए बी सी डी अँड ओ बी दी सेंटर ऑफ दी सर्कल आहे. आता बघा कि what is the tension at topmost point. This point is called as the topmost point and this point is called as the lowest point and these points are middle point or horizontal point आहे. बघा की इथं TA means tension in the string but this tension towards the center of the circle. Here is the TB. बघा means tension in the string but towards the center of the circle. Here also tension की TD for our consideration. Here take the tension TD, here take the tension TC. आता what is the weight of bob, म्हणजे this is called as the bob means point mass means the mass of the bob. This bob must be suspended to the string, म्हणजे वेटलेसनेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग आहे ही आणि ह्या स्ट्रिंगला की मास ऑफ बॉब लटकवलेला आहे अँड इट वायर्ड इन व्हर्टिकल सर्कल. Therefore, this type of motion is called as the vertical circular motion under the gravity. आता वेट ऑफ बॉब मीन्स mg. बॉब इथं असेल तर वेट इट इज इन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. बॉब इथं गेला तर ह्याचं वेट आहे mg, इट इज ऑल्सो डाऊनवर्ड डायरेक्शन. हिअर इज दी ऑल्सो mg आहे. टेन्शन अँड वेट ऑफ द बॉब इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. हिअर इज दी बघा की mg आहे मीन्स वेट की इट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. आता फर्स्ट वन की ॲट टॉपमोस्ट पॉईंट और नंबर फर्स्ट बघा की अपर मोस्ट पॉईंट बघा इथं पॉईंट आहे ये आहे अपर मोस्ट पॉईंट. आता या अपर मोस्ट पॉईंटला की काय होतं की व्हॉट इज द स्पीड at the uppermost or toppest point if particle performing the vertical circular motion. आता बघा की therefore की TA means tension in the string towards the center and weight of the bob means or point mass means काय आहे की इथं की वस्तुमान आहे की m आणि g means acceleration due to ग्रॅव्हिटी आहे. त्या बॉबचं जे वजन आहे ते केंद्राच्या दिशेने आहे. त्या बॉबवर असलेलं टेन्शन हे सुद्धा केंद्राच्या दिशेने आहे. माहिती विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे की ओ बी दी सेंटर ऑफ द सर्कल. ए टॉपमोस्ट पॉईंट और अप्पर मोस्ट पॉईंट आहे. बी की लोअर मोस्ट पॉईंट आहे किंवा लोएस्ट पॉईंट आहे. सी अँड डी मिडल पॉईंट आहेत और हॉरिझॉन्टल पॉईंट आहेत. TA means tension at uppermost point. TB tension at lowermost point. TC and TD
means tension in the की हॉरिझॉन्टल पॉइंट आहे और मिडल पॉइंट आहे. TC and TD means tension at point C and at point D आहे. लक्षात आलं. Therefore M be the mass of bob, G be the acceleration due to gravity, mg be the weight of bob. म्हणजे सगळी माहिती विद्यार्थ्यांनी नोट्समध्ये ते लिहून कंप्लीट करायची आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं ज्ञान वाढणार आहे. त्याला ते आर्टिकल जर त्यांनी ते व्यवस्थित लिहिलं तर त्याला ते 100% कळणार आहे. आता बघा की इथं काय होतं की अप्पर मोस्ट पॉईंट ए आहे. त्यावेळेस द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड वेट ऑफ द बॉब टुवर्ड द सेंटर आहे. म्हणून TA प्लस mg. आता हा बॉब काय करतो, परफॉर्मिंग द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग हे जे फॅक्टर आहे TA प्लस mg हे काय निर्माण करतं इथं की बॉब हा की सेंट्रिपिटल फोर्स आहे तिथं त्या बॉबवर, हे निर्माण करण्याचं काम हे दोन फॅक्टर करत असतात. मीन्स TA प्लस mg इज इक्वल टू m VA स्क्वेअर अपॉन R. आपण कसं लिहितो, सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन R लिहितो. इथं वेलॉसिटी काय आहे, V आहे ॲट पॉईंट ए, म्हणून आपण इथं VA घेतलेला आहे. मीन्स mVA स्क्वेअर अपॉन R. आता बघा मग आपण टेन्शनसाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. लक्षात आलं हे समीकरण कसं लिहिलं, बोथ आर टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आहे. म्हणजे या केंद्राच्या दिशेने टेन्शन आहे, वेट आहे आणि की म्हणून TA प्लस mg म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी प्रोव्हाइडेड बाय दिस फॅक्टर. मीन्स TA प्लस mg हे दोन फॅक्टरची बेरीज ही सेंट्रिपिटल फोर्सच्या बराबरीची असते. अँड देअरफॉर TA इज इक्वल टू m VA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. हा फॅक्टर पलीकडे न्या अँड दिस इज कॉल्ड द इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा हे पहिलं इक्वेशन आहे की टेन्शन अप्पर मोस्ट पॉइंट मीन्स TA इज इक्वल टू mVA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. आता बघा बट कंडिशन अप्लाइड हिअर, टेन्शन ॲट टॉपमोस्ट पॉइंट और अप्पर मोस्ट पॉइंट TA इज इक्वल टू 0 असतं. लक्षात आलं का की हा फॉर्म्युला आपण कशामुळे लिहिला, तर हे दोन फॅक्टर सेंट्रिपिटल फोर्स निर्माण करतात इन केस ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, बट की टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पॉइंट और टेन्शन ॲट टॉपमोस्ट पॉइंट TA इज इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड द इक्वेशन नंबर सेकंड. आता कम्पेअर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, हेही टेन्शनचं इक्वेशन आणि हेही टेन्शनचं इक्वेशन. म्हणून बघा की 0 इज इक्वल टू mVA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. बघा मायनस mg हा फॅक्टर इकडे घ्या. मीन्स mg इज इक्वल टू VA स्क्वेअर अपॉन R. बघा मग हे R इकडे जाईल, हे m इकडे जाईल. मीन्स VA स्क्वेअर इज इक्वल टू mRg अपॉन m. हे भागिले होईल तिकडे घ्या. मीन्स m कॅन्सल टू इच अदर अँड VA स्क्वेअर इज इक्वल टू Rg. देअरफॉर VA इज इक्वल टू वर्गमुळात Rg. Therefore means this is the VA minimum. VA minimum is equal to square root Rg. लक्षात घ्या हे पहिलं इक्वेशन वेलॉसिटी ॲट अप्पर मोस्ट पॉइंट, ह्याला आपण इक्वेशन A म्हणू. बघा लक्षात घ्या हे कसं आलेलं आहे, तर की ही बॉब परफॉर्मिंग दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता अगोदर व्याख्या लक्षात घ्या की मोशन ऑफ द बॉडी और पार्टिकल अलॉन्ग द व्हर्टिकल सर्कल with variable speed or changeable speed, then this type of motion is called as the vertical circular motion.
uppermost point A, what is the velocity at uppermost point or topmost point, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. VA minimum is equal to square root RG. आता पुढे चला की what is the velocity at lower most point. आता लोअर मोस्ट पॉइंट मीन्स काय आहे बघा. आता दुसरा आकडा की लोअर मोस्ट पॉइंट मीन्स पॉइंट बी आहे बघा. मीन्स पॉइंट काय आहे बी आहे. आता बघा इथं इक्वेशन काय होतं बॅलन्स बघा की हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला VA बघा VA इज इक्वल टू स्क्वायर रूट RG लक्षात आला का. और VA मिनिमम इज इक्वल टू स्क्वायर रूट RG. आता इथं आल्यानंतर हे बघा की लोअर मोस्ट पॉईंट बी आहे. आता इथं काय होतं की टेन्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड वेट इट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन मीन्स TB minus MG म्हणजे डायरेक्शन ऑफ टेन्शन अँड डायरेक्शन ऑफ वेट ऑफ बॉब आर अपोजिट टू इच अदर. सो हे टेन्शन याला बॅलन्स करतं म्हणून TB मायनस MG इज इक्वल टू रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स मीन्स MVB स्क्वेअर अपॉन R. बघा लक्षात ठेवा TB मायनस MG. इथं TA प्लस MG घेतलं दोन्हीही टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. इथं TB टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड वेट इट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सो TB मायनस MG फाइंड आउट द मैथमेटिकल फॉर्म्युला की TB इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG म्हणजे टोटल टेन्शन बघा की ॲट लोएस्ट पॉइंट इट इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर इथं फर्स्ट म्हणून ह्याला आपण TB इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG म्हणजे टोटल टेन्शन इन द स्ट्रिंग इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG. आता बघा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता विद्यार्थ्यांनी मला की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो तर टोटल एनर्जी इन सर्क्युलर मोशन ॲट एनी पॉइंट रिमेन कॉन्स्टंट. मग टोटल एनर्जी कुठल्याही बिंदूला 5/2 mRG असते. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की कुठल्याही या पॉईंटला टोटल एनर्जी 5/2 mRG असते. या पॉईंटला दिस लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता बघा बट टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जीचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता की टोटल एनर्जी आता कायनेटिक एनर्जी बरोबर काय आहे इथल्या लोअर मोस्ट पॉईंटला काय असेल कायनेटिक एनर्जी 1/2 MVB स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल MGH म्हणजे R इज इक्वल टू H इज इक्वल टू 0 असेल या पॉईंटला. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ही काय आहे देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 आहे. बघा टोटल एनर्जी 5/2 mRG कुठल्याही बिंदूला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 MVB स्क्वेअर आहे आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट लोअर मोस्ट पॉइंट और लोएस्ट पॉइंट इज 0. म्हणून बघा की ह्या फॉर्म्युल्यात ही किंमत आणि ही किंमत जर टाकली आपण लक्षात आलं का देअरफॉर काय होईल मग 5/2 mRG इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मीन्स 1/2 MVB स्क्वेअर प्लस 0. आता बघा देअरफॉर 1/2 MVB स्क्वेअर इज इक्वल टू 5/2 mRG.
हे यम आणि हे यम कॅन्सल होईल. लक्षात आलं का? लक्षात आलं? देअरफॉर मग की फी बी स्क्वेअर इज इक्वल टू हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. ही फी बी स्क्वेअर इज इक्वल टू 5rg आणि टेकिंग दी स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड फी बी इज इक्वल टू वर्गमुळात 5rg. बघा लक्षात आलं. अँड दिस इज कॉल्ड द इक्वेशन नंबर बी म्हणून ह्याला आपण. बघा विद्यार्थ्यांनी कसं तयार केलेलं आहे. एकदम सिंपल मेथड आहे. टोटल एनर्जी लक्षात ठेवा 5/2 ॲट एनी पॉईंट. दिस इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन सर्क्युलर मोशन मीन्स 5/2 mrg. टोटल एनर्जी गणिती फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m फी बी स्क्वेअर आहे. अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट लोअर मोस्ट पॉईंट मस्ट बी 0. आणि म्हणून अशा पद्धतीने सोडवलं तर फी बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5rg. म्हणजे या बिंदूच्या ठिकाणी की फी बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5rg वर्गमुळात 5rg आणि इथं फी ए इज इक्वल टू वर्गमुळात की rg. म्हणजे की देअरफॉर velocity at lowest point must be maximum and velocity at uppermost point must be minimum. आता या पॉईंटच्या ठिकाणी चला. हां इथे आल्यानंतर बघा आता हे लक्षात ठेवा. हे इक्वेशन फी बी इज इक्वल टू वर्गमुळात 5rg. आता की मिडल पॉईंट किंवा हॉरिझॉन्टल पॉईंट आहे मीन्स पॉईंट सी. हॉरिझॉन्टल पॉईंट सी अँड डी आहे. सी अँड डी. बघा म्हणजे की मिडल पॉईंट ह्याला मिडल पॉईंट म्हणू. मिडल पॉईंट ऑर हॉरिझॉन्टल पॉईंट. हां हॉरिझॉन्टल पॉईंट. आता या ठिकाणी बघा की पॉईंट डी म्हणजे की टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता टोटल एनर्जी जनरली माहिती आहे तुम्हाला 5/2 mrg. हां कायनेटिक एनर्जी 1/2 m व्ही डी स्क्वेअर किंवा व्ही सी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी mgr किंवा mrg. लक्षात आलं का? mrg या बिंदूच्या ठिकाणी असलेली की पोटेन्शियल एनर्जी ही mrg आहे. लक्षात आलं. आणि म्हणून ही टर्म इकडे घ्या 1/2 m व्ही डी स्क्वेअर किंवा व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 5/2 mrg मायनस mrg. बघा 1/2 m व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 5/2. बघा हे बेस समान करा छेद याचा म्हणजे काय होईल 5/2 mrg मायनस 2/2 mrg. छेद समान झाला मीन्स 1/2 m व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 3 mrg बाय 2. हां 3/2 mrg. हे 2 काय होईल कॅन्सल होईल. हे कॅन्सल होईल. अँड व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 3rg मीन्स व्ही डी इज इक्वल टू वर्गमुळात 3rg. लक्षात आलं. म्हणजे की दिस इज कॉल्ड ॲज द इक्वेशन नंबर सी. लक्षात आलं का? म्हणजे ए इक्वेशन आपण याच्यासाठी पाहिलं, बी इक्वेशन आपण याच्यासाठी पाहिलं आणि सी इक्वेशन आपण काय केलेलं आहे की याच्यासाठी पाहिलेलं आहे. मीन्स व्ही डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3rg. बघा म्हणजे की velocity must be changed at uppermost point. Velocity is square root rg. At lowermost point velocity is equal to square root 5rg. At middle point or horizontal point velocity is equal to square root 3rg. याचा अर्थ velocity must be changed म्हणजे की पॉईंटने पोझिशन बदलली, त्या बॉबनी पोझिशन बदलली. बॉब इथं आला वेग हा आहे, बॉब इथं गेला वेग हा आहे, बॉब इथं गेला की वेग हा आहे. म्हणजे की दिस स्पीड इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल स्पीड ऑर चेंजेबल स्पीड. लक्षात आलं का? म्हणून दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन.
आता बघा याच आर्टिकलमध्ये लक्षात ठेवा 3 इक्वेशन आपण व्ही डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3RG हे तिन्ही इक्वेशन विद्यार्थ्यांनी डोक्यामध्ये ठेवा आणि त्याचा आपल्याला कधीही वापर नीट असेल जेई असेल आणि विद्यार्थ्याला की आत्मविश्वास असला पाहिजे. एक लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचं जे साम्राज्य आहे या साम्राज्यावर की 8 शत्रूंचा एकाच वेळेस काय होता की मारा चालू होता. 8 शत्रू निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा, बादशहा, इमादशहा, पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, दिल्लीचा बादशाह होता. अशा की 8 शाहींचा की मारा की छत्रपतीच्या साम्राज्यावर होता. पण तरीही छत्रपती हरले नाहीत. याचं काय कारण असेल बरं? तर याचं सगळ्यात मोठं कारण की राजा शिवछत्रपतीकडे की प्रचंड आत्मविश्वास होता आणि तसा जर आत्मविश्वास जर आजच्या विद्यार्थ्यामध्ये जर निर्माण झाला तर निश्चितच विद्यार्थी कधीही पराभूत होणार नाही आणि तो की जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जिंकणारा समाज निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी की ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. तर की व्हॉट इज द टेन्शन डिफरन्स बिटवीन द लोएस्ट पॉईंट अँड अप्पर मोस्ट पॉईंट. आता बघा की मगाशी आपण पाहिलं की TA प्लस MG इज इक्वल टू M VA स्क्वायर अपॉन R and TA minus MG is equal to M VB स्क्वायर अपॉन R. बघा याच्यावर टेन्शन ॲट पॉईंट A अँड टेन्शन ॲट पॉईंट B आपण काढू शकतो. म्हणजे मग TA इज इक्वल टू M VA स्क्वायर अपॉन R बघा मायनस MG अँड TB याच्यावर TB इज इक्वल टू M VB स्क्वायर अपॉन R प्लस MG. लक्षात आलं का? आता की टेक द डिफरन्स या दोघांमधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे की व्हॉट इज द टेन्शन डिफरन्स बिटवीन लोएस्ट पॉईंट अँड अप्पर मोस्ट पॉईंट मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू M VB स्क्वायर अपॉन R प्लस MG मायनस M VA स्क्वायर अपॉन R. आता मायनस मायनस हे प्लस होईल प्लस MG. लक्षात आलं का? मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू M VB स्क्वायर अपॉन R मायनस M VA स्क्वायर अपॉन R बघा की प्लस 2MG. आता बघा की आपण पाहिलेलं आहे की VB इज इक्वल टू की स्क्वेअर रूट 5RG बघा अँड VA इज इक्वल टू स्क्वेअर रूट RG. मग ह्याचा वर्ग केल्यानंतर 5RG आणि इथं RG राहील. मग ही 5RG ची किंमत इथं टाका आणि RGची किंमत इथं टाका. बघा तुम्हाला टेन्शनमधला फरक येतो का नाही ते. बघा काय होतं मग इथं की देअरफॉर TB मायनस TA इज इक्वल टू बघा के M अपॉन R मल्टीप्लाय बाय 5RG मायनस बघा M इंटू RG अपॉन R बघा हे वर्ग इथे टाकलेला आहे प्लस 2MG. काय होईल? हे R कॅन्सल होईल, हे R कॅन्सल होईल. लक्षात आलं? मीन्स TB मायनस TA इज इक्वल टू 5RG बघा ते 5MG. हे R कॅन्सल होईल. लक्षात आलं? मीन्स 5MG लक्षात आलं मायनस MG प्लस 2MG. कशाला? एक गेलं 4 राहिला. TB मायनस TA इज इक्वल टू 4MG प्लस 2MG. देअरफॉर
TB minus TA is equal to 6 mg. म्हणजे दिस इज द टेन्शन डिफरन्स. बघा की डिफरन्स बिटवीन टू टेन्शन लोअर मोस्ट पॉइंट अँड अपर मोस्ट पॉइंट इज इक्वल टू 6 mg. आता आय स्टॉप हियर. टुमॉरो वी डिस्कस अबाउट की बॉब अटॅच्ड टू दी रॉड. इथं स्ट्रिंगला अटॅच केलता. तर उद्याच्या तासाला आपण तो जो बॉब आहे अटॅच्ड टू दी रॉड. ठीक आहे. आय स्टॉप हियर.